नागपूरच्या अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं आज उद्घाटन होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होईल। थांबा असलेल्या प्रत्येक स्टेशनवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। यावेळी प्रवाशांना शुभेच्छा देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार, आमदार यांच्यासह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। नागपूर रेल्वे स्थानकातून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरकरांसाठी अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेली नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून जे आहे ते सुरुवात होणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवी झेंडी दाखवून ही ट्रेन जी आहे ते याला सुरुवात होणार आहे। नागपूर स्टेशनवर जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, हे सर्व या ठिकाणी आज या प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित दर्शवणार आहे। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर 8 डब्याची ही ट्रेन जी आहे ते यामध्ये जवळपास 530 प्रवासी जे आहेत ते प्रवास करणार आहेत। त्यामुळे या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवी पर्वणीच आहे असंच म्हणावं लागेल। ज्या ज्या ठिकाणी या ट्रेनचा थांबा असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ट्रेनचं स्वागत केलं जाणार आहे। आज पहिल्या दिवशी आपण पाहू शकतो की शालेय विद्यार्थी या ट्रेनने जे आहे ते प्रवास करणार आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी विचारूया। सर, काय सांगाल, अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती या ट्रेनची, अखेर आज जी आहे त्याची सुरुवात होती आहे? नाही, अत्यंत आवश्यक असलेली ही सुविधा आहे, कारण नागपूर आणि पुण्यामध्ये एक चांगलं कम्युनिकेशन त्यामुळे होईल आणि बरेच विद्यार्थी नोकरदार आपल्या नागपूरमध्ये पुण्यामध्ये आहे, त्यांना जाण्यासाठी अतिशय सोयीस्कर होईल आणि कुठल्याही व्यक्तीला जाण्यासाठी इमर्जन्सीमध्ये सुद्धा जाण्यासाठी अतिशय महत्त्वाची ही ट्रेन आहे। आज आम्ही PMC केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी घेऊन इथे या इनॉग्रल फंक्शनला आलेलो आहोत आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचा आम्ही हा प्रसंग म्हणजे साजरा करतो आहे। आम्हाला आनंदाची गोष्ट आहे सर्वांची। नक्कीच आपण पाहायला गेलं तर अतिशय आनंदाचं वातावरण जे आहे ते प्रवाशांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळी 9:30 वाजता नागपूरहून ही ट्रेन जी आहे ती सुटणार आहे, तर रात्री 9:30 वाजता पुण्याला पोहोचेल। तर पुण्यावरून सायंकाळी 6:30 वाजता ही ट्रेन सुटेल, तर सकाळी 6:30 वाजता नागपूरमध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे नक्कीच वंदे भारत नागपूर ते पुणे हे एक्सप्रेस आज सुरू होत असल्यामुळे आता कुठे ना कुठेतरी प्रवाशांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार। ज्ञानेश्वर, बच्चे कंपनीमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। वंदे भारतमधून प्रवास करण्यात येतोय या सगळ्या बच्चे कंपनीचा कसा उत्साह आहे, कशी जय्यत तयारी आहे? अगदीच आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते या ठिकाणी स्वतः दाखल झालेले आहे आणि त्यांनी या एकूणच वंदे भारत एक्सप्रेसची जी आहे ते पाहणी केली। आतमध्ये आज काही शालेय विद्यार्थी पहिल्यांदाच यामध्ये प्रवास करणार आहेत, तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद देखील साधला। अनेक विद्यार्थ्यांनी त्यांनी ऑटोग्राफ देखील लिहिला। आता सध्याला मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत। थोड्याच वेळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आहे ते हिरवी झेंडी दाखवून या वंदे भारत ट्रेनला जे आहे ते हिरवी झेंडी दाखवतील। त्यानंतर ही ट्रेन या ठिकाणाहून जे आहे ते पुण्यासाठी सुटतील। तर या जे प्रवासी या पहिल्यांदा या ट्रेनने प्रवास करतील यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे। सोबतच थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या ठिकाणी उपस्थित दर्शवतील। एकूणच पाहायला गेलं तर नागपूरकरांना जे आहे ते मोठा आनंद जो आहे तो आज ही ट्रेन सुटत असल्यामुळे होत आहे, कारण की आपण पाहायला गेलं तर अगदी वेगाने जाणारी ही ट्रेन आणि भारतामध्ये निर्मित असलेली आधुनिक अशी ही ट्रेन जी आहे ते त्याचं उद्घाटन आज होणार असल्याने नागपूरकरांमध्ये जे आहे ते मोठं आनंदाचं वातावरण सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।